महत्त्वाच्या बातम्यांनंतर सुरू करूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पहिली बातमी आहे जरांगेंच्या संदर्भातली। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आज रात्रीपर्यंत द्या, मागण्या मान्य झाल्याचं लिखित स्वरूपात द्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी राज्य सरकारकडे केली आहे। महाराष्ट्रातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। आझाद मैदानावर जाण्यावर शनिवारी दुपारी 12 वाजता निर्णय घेणार, पण आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी जाणार नाही असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी नोंदीप्रमाणे जातीचे दाखले दिल्यास ओबीसींवर प्रचंड अन्याय होईल असं वक्तव्य हरिभाऊ राठोड यांनी केलेलं आहे। या परिस्थितीला जितकं सरकार जबाबदार आहे तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत। आम्ही त्यांचा धिक्कार करतो, अशा शब्दात हरिभाऊ राठोड यांनी निषेध व्यक्त केलाय। मनोज जरांगेंच्या मागण्यावरनं ओबीसी महासंघाच्या डॉक्टर बबनराव तायवाड यांनी सवाल उपस्थित केलेत। जर 37 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळाले असतील तर आरक्षण मिळालेलं आहे, मग अशा स्थितीमध्ये नोकर भरती स्थगित करून रिक्त जागा ठेवण्याचं कारण काय, हे जरांगेंनी स्पष्ट करावं, अशी मागणी तायवाड यांनी केली। मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या आगमनाची तयारी करण्यात आलेली आहे। अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत मराठा महिला आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा नारा महिलांनी दिला। जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। शासकीय विहित नियमानुसार अंमलबजावणी होईल, त्यामुळे जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली। आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, मात्र आंदोलन शांततेत झालं पाहिजे, नियमांचं पालन केलं पाहिजे। जरांगेंचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। जरांगे पाटलांच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनावरनं सुप्रिया सुळेंनी सरकारला टोला लगावलेला आहे। सरकार फक्त सातत्यानं आरक्षण देणार असं सांगत असतं, मात्र करत काहीच नाही। जरांगेंना महिनाभरापूर्वी सुद्धा सरकारनं हेच आश्वासन दिलं होतं, मात्र ते पूर्ण केलं नाही असा आरोप सुळेंनी केला। मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय व्हावा हीच अपेक्षा आहे, मात्र दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी भूमिका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडली। मागणी मान्य होत नसल्यास आंदोलन करणं ठीक आहे, मात्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना आंदोलन कशासाठी, असा सवाल उदय सामंतांनी केलेला आहे। तर जरांगे समजूतदार आहेत, ते योग्य निर्णय घेतील असंही सामंत म्हणाले। मनोज जरांगेंच्या मदतीसाठी मुंबईतील डबेवाले सरसावलेले आहेत। लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यांच्यासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी जेवणाची सोय केलेली आहे। येत्या काळात आणखी मोठे राजकीय भूकंप होतील असा दावा धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे। दरम्यान महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे। टपोरी वाचारवेळी कोण आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय। एसीबीनं माझीही चौकशी केली, पण आम्ही कधी चौकशीचा इव्हेंट केला नाही, तर कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। 30 जानेवारीपासून ते 4 मार्चपर्यंत ठाकरे गटाची संवाद यात्रा सुरू होणार आहे। ही यात्रा महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघातून जाणार आहे। राज्यातील महिला मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली। बारामती दौऱ्यावर असणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्यात। पदाधिकाऱ्यांनी नियुक्त पत्र देत कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं। नेहमीच आक्रमक शैलीत भाषण करणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंतांनी आज चक्क अध्यात्माचे धडे दिलेले आहेत। तानाजी सावंतांच्या आध्यात्मिक भाषणामुळे उपस्थितांमध्ये चांगली चर्चा रंगली होती। गोंदियातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विकास कामांचं जोरदार लोकार्पण सुरू आहे। पालकमंत्र्यांच्या हस्ते 55 कोटींच्या कामांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला। खानदेशच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी महिला बचत गटाच्या बहिणाबाई महोत्सवाचं जळगावात आयोजन करण्यात आलेलं आहे। आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। राज्यातील 280 बचत गटांनी या महोत्सवात भाग घेतला।
तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आलेली आहे। मागील 8 दिवसांपासून देवीच्या विविध रूपातील महापूजा मांडण्यात आल्या होत्या। रात्री उशिराने छबिना मिरवणूक काढली गेली होती। सोलापुरातील तलाठी भरती स्पर्धेविरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आक्रमक झालेली आहे। तलाठी भरती विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। तलाठी भरती रद्द करून पुन्हा तलाठी भरती प्रक्रिया 45 दिवसांच्या आत लोकसेवा आयोगाकडून घेण्यात यावी अशी मागणी केली गेलेली आहे। शेतावर जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे शेतात जाण्यासाठी रस्ताच उरला नाही। त्यामुळे गोंदियातल्या एका 65 वर्षीय शेतकऱ्यानं टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। शेतात जाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या शेतकऱ्यांना केली। रत्नागिरीच्या खेडमधील पुरे बुद्रुक इथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांच्या नावे कोटी कर्ज प्रकरण करून भ्रष्टाचार केल्याचं समोर आलेलं आहे। याच विरोधात पुरे गावातील ग्रामस्थ आनंद जाधव उपोषणाला बसलेले आहेत। संस्थेच्या चेअरमन आणि सचिवांवर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। माहिंदर पश्चिमेकडील उत्तन परिसरात एका बोटीला आग लागलेली होती। उपस्थितांनी तात्काळ अग्निशमन दलाला बोलवून आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमुळे बोट चालकांचं 30 लाखांचं नुकसान झालं। सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून त्याला प्राध्यापक मधु दंडवटे यांचं नाव द्यावं यासह इतर अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक आंदोलन केलं गेलं। पालघरसह सफाळे बोईसर परिसरातनं बाईक चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आलेलं आहे। पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे। पोलिसांनी 7 बाईक हस्तगत करून सर्व चोरटे अल्पवयीन असल्याची माहिती दिलेली आहे। शासनाच्या शेडनेट हाऊस योजनेत फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। मात्र अद्याप काहीच कारवाई न झाल्यानं शेतकरी आक्रमक झालेले आहेत। जळगावच्या अमरणेरमधील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन केलं। चंद्रपूरच्या ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी ठाकरे गटाच्याच 3 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे। रामनगर पोलिसांनी हत्या प्रकरणातील दुवे उकलत आहेत। गेल्या आठवड्याभरापासून थंडीचा जोर वाढलेला आहे। मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात पारा चांगलाच घसरलेला आहे। निफाडचं तापमान आज 4.5 अंश सेल्सिअसवरती आल्याचं समोर आलं। मसा यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या वाहनांची मोठी गर्दी केलेली आहे। त्यामुळे मुरबाड नगर कल्याण रस्ता जाम झालेला आहे। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोल्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आपत्कालीन पथकाचा सन्मान करण्यात आला। यावेळेला तब्बल 20 पुरस्कार स्वीकारणारे सुनील कल्ले हे सेवानिवृत्त तलाठी आकर्षण ठरले। बीडच्या देवडी गावात रानुबाई देवीची यात्रा संपन्न झाली। यात्रेत 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। यावेळेला देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली। कोकणातील देवदेवतांच्या दत्तोत्सवाला सुरुवात झालेली आहे। चिपळूणमधील दहिवली गावात त्रिमुखी वरदान देवीचा त्रैवार्षिक समा उत्सव पार पडला। यावेळेला जंगलातलं मोठं झाड ज्याला लाट असं म्हणतात त्याची गावातून मिरवणूक काढत देवीच्या उत्सवाच्या दिवशी ही लाट फिरवली जाते। चांदवडच्या शिंगवेत खंडे महाराज यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या। भंडाऱ्याची उधळण करत जय मल्हारचा जयघोष करत 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। दिव्यांगांचा राखीव 5% निधी खर्च मिळावा यासह इतर मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी नांदेड महापालिकेसमोर रस्ता रोको आंदोलन केलं। अनेकदा मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दिव्यांग बांधवांनी केला। समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त कुटुंबाचं वर्ध्याच्या महात्मा गांधी चौकात गेल्या 50 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। 50व्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा राडा झाला। जाहीर केलेली मदत मिळाली नसल्याचं सांगत आंदोलकांनी टोकाचं पाऊल उचललं। यवतमाळ जिल्ह्यातील अमरापूर प्रकल्पग्रस्तांचं मागील 23 वर्षांपासून ऐच्छिक पुनर्वसन रखडलेलं आहे। ऐच्छिक पुनर्वसनाच्या मागणीसाठी 20 जानेवारीपासून प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केलंय। या उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती खालावलेली आहे।